महाराष्ट्र शासनाच्या प्रशासकीय कार्यालयामध्ये वीज वितरण कंपनीकडून वीज खंडित झाले तर प्रशासकीय कामातील यंत्रणेला ऑनलाईन कामं करताना अडचण होऊ नये याकरता तहसील कार्यालयामध्ये जनरेटरची व्यवस्था केलेली असते। परंतु कोपरगाव तहसील कार्यालयातील जनरेटर तब्बल 4 वर्षापासून नादुरुस्त असून याकडे तहसीलदार कार्यालयातील सामान्य प्रशासन विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचं नागरिकांनी व्यक्त केलं आहे। सविस्तर वृत्त असे की सन 2021 पासून तहसील कार्यालयातील महसूल विभाग, अभिलेख कक्ष, निवडणूक शाखा, कुळ कायदा, पुरवठा शाखा असे विभाग असून या ठिकाणी कर्मचारी अधिकारी वीज गेल्यानंतर मोबाईलच्या लाईटच्या प्रकाशामध्ये कामे करताना मोठा त्रास सहन करत आहेत। परंतु होणारा त्रास सांगायचा कुणाला? कित्येकदा वरिष्ठांना सांगितलं पण अद्यापही दखल घेतली नाही अशा दबक्या आवाजात कर्मचारी यांनी मत व्यक्त केलंय। नुकत्याच झालेल्या सन 2024 राज्यसभा व लोकसभेच्या निवडणुकांच्या कालावधीमध्ये देखील जनरेटर बंद असल्याचा फटका अधिकारी व कर्मचारी यांना बसला होता। तरी प्रशासनामधील कर्तव्यदक्ष असलेले यापूर्वीचे तहसीलदार व तत्कालीन तहसीलदार यांच्या लक्षात जनरेटर बंद असल्याची बाब लक्षात येऊनही दुरुस्ती का होत नाही, हा सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न न सुटणारा आहे। अपुरा निधी आणि खर्चासाठी कसरत, शासकीय कार्यालयांना राज्य सरकारकडून इमारत दुरुस्ती तसेच इतर मेंटेनन्ससाठी कधीही वेळेवर निधी मिळत नाही। यामुळे नगरपालिका पाणीपट्टी, वीज बिले भरताना कार्यालय प्रमुखांना नाकीनऊ येतात। यापूर्वी एकदा महावितरणकडून थकीत वीज बिलामुळे वीज पुरवठा खंडित होण्याची वेळ आली होती। अपुऱ्या निधीमुळे की काही कारणामुळे तहसील कार्यालयातील लाखो रुपयांचं जनरेटर बंद पडून झाडाझुडपांनी वेढलं गेलंय हे मात्र खरे।